प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग खूपच भारी दाखवलाय। इकडे अश्विन आता प्रियाला घटस्फोट देणार आहे। अश्विन प्रियाला घटस्फोट देणार आहेच, पण त्यासोबत आता इकडे जेलमध्ये नागराज आणि महिपतने प्रियाला अशी काही अद्दल घडवली आहे, प्रियाला पळो की सळो करून सोडलेलं आहे। प्रियाला आता अशा काही नरक यातना भोगावे लागणार आहेत आणि या प्रिया मात्र या सगळ्यातून सुटू शकणार नाहीये। तिने आतापर्यंत केलेल्या सगळ्या कर्मांची शिक्षा, तिला सगळी शिक्षा तर इथे मिळणार आहे। आणि सगळ्यांसमोर घमंड करणारी प्रिया आता सगळ्यांसमोर हात जोडून अर्जुन, सायली, अश्विनची सगळ्यांची माफी मागत आहे। आता प्रियाला कळून चुकलंय की आता आपल्याकडून काही होणार नाहीये आणि त्याच्यामुळे प्रिया आता कोर्टामध्ये सगळ्यांसमोर अश्विनच्या हातापाय पडत असते आणि म्हणते की अश्विन, मला माफ कर, मला घटस्फोट नकोय, मला माहिती आहे मी खूप चुका केल्या, पण माझं तुझ्यावरचं प्रेम खरं होतं। पण आता इथे अश्विनने प्रियाला कोर्टात चांगलीच अद्दल घडवलेली आहे। आता नेमकं हे सगळं कसं घडलं, काय घडलं, हे सगळं काही पाहूया। पण प्रेक्षकांना त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या, म्हणजेच मालिकेचे येणारे नवीन अपडेट, नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहेत। इकडे प्रियाचं खरं रूप आल्यानंतर अश्विन मात्र पूर्णपणे खचून गेलेला आहे आणि बाकी सगळेजण त्याला सावरत आहेत, हे आपण पाहिलंच होतं। पण आता अश्विनने घर सोडून जेव्हा जायचा निर्णय घेतलेला असतो तेव्हा मात्र अर्जुन आणि सायलीने आता एक चांगली शक्कल लढवलेली आहे आणि या सगळ्यातून अश्विनला बाहेर काढण्यासाठी त्यांनी एक मोठा प्लॅन केलेला आहे। तर अश्विनने आता आत्तापर्यंत केलेल्या चुका, म्हणजे प्रियाला दिलेली साथ, या सगळ्या गोष्टींचा त्याला पश्चाताप होत असतो आणि हात जोडून आता तो सगळ्यांची माफी मागतो आणि म्हणतो की इतके दिवस तुम्ही मला समजावत होतात पण मी कोणावरही विश्वास ठेवला नाही, मला माफ करा। तर प्रिया मात्र इकडे जेलमध्ये आता तिला प्रचंड पश्चाताप झालेला आहे, तिला काय करावं काहीच कळत नाहीये। प्रिया म्हणते मी या सगळ्यामध्ये आता पुरती अडकली आहे, माझं अख्खं आयुष्य पूर्ण ह्या जेलमध्ये जाणार आहे का? ह्या अर्जुन सायलीने मला या सगळ्यामध्ये इतके अडकवलं, एवढे पुरावे गोळा केले आणि मला त्याचा सुगावसुद्धा लागू दिला नाही, कसं केलं ह्या सगळ्यांनी? प्रिया म्हणते की नाही, मला इथे माझं अख्खं आयुष्य काढायचं नाही आहे, मी इथे आयुष्यभर राहू शकत नाही, मला काही झालं तर इथून बाहेर पडायचंच आहे, पण काय करू इथून बाहेर पडण्यासाठी? आता तिथे साईडला पोलीस असतात। प्रिया म्हणते की ह्या लोकांचा 24 तास नजर कैदेत राहणार, नाही, असं होणंच चालणार नाही, मला काही झालं तर इथून बाहेर पडायलाच हवं। प्रिया तिकडे जेलमध्ये आली आहे, तिला एवढी शिक्षा झाली आहे तरीसुद्धा तिच्या डोक्यातलं सैतान अजून काही गेलेला नाही आहे। आता प्रियाला ही अवस्था बघून नागराज आणि महिपत दोघांना सुद्धा हसू येत असतं। प्रिया एका कोपऱ्यात गपचूप बसलेली असते, नागराज आणि महिपत दोघं सुद्धा तिच्यावर हसत असतात। इकडे महिपत म्हणतो की काय सुभेदार मॅडम, कसला विचार करताय, खाण्यापिण्याचा विचार करताय का? आता महिपत म्हणतो की सॉरी, सुभेदार मॅडम नाही, लोखंडे मॅडम, खाण्यापिण्याचा विचार करताय का? इथे सगळी सोय आहे, तुम्हाला खाणं पिणं सगळं काही आयतं मिळणार आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी आयत्या मिळवायची सवय झाली ना, इथे पण तुम्हाला सगळं आयतं मिळणार आहे, काही टेन्शन घेऊ नका, तुमचा सगळा पाहुणचार होऊन जाईल। प्रिया मात्र ह्या दोघांकडे रागारागाने बघत असते। प्रिया मनात म्हणते की येणार, माझी ही वेळ पुन्हा येणार, मी तेव्हा तुम्हाला बघून घेईन। प्रिया तर मात्र इकडे रागाने बघत असताना नागराज म्हणतो की अशी रागाने काय बघते, डोळे काढून हातात देईन, डोळे खाली कर, पहिले तुझे डोळे खाली कर। आज तू इथे जे काही भोगतेस ना, ती तुझ्या सगळ्या कर्मांचीच फळं आहेत, आतापर्यंत जी काही कर्म केलेस ना त्याचीच ही फळं आहेत। मला आणि महिपतला जर सरळ बाहेर काढलं असतं, सरळ मार्गाने बाहेर काढलं असतंस तर आज तुझ्यावर ही वेळ आलीच नसती, पण तू काय केलंस, आमचा विश्वासघात केलास, आमच्याच पाठीत खंजीर खुपसलीस आणि म्हणून आज तुझ्या जेलामध्ये सडायला आमच्यासोबत आली आहेस। नागराजच्या ह्या बोलण्यावर प्रियाला मात्र आता पश्चाताप झालाय। प्रिया म्हणतो हा नागोबा बोलतो त्यात काही चुकीचं नाही आहे, त्यावेळेला माती खाली नसती आणि खरंच या दोघांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर आज जेलच्या बाहेर असते मी, आज इथे यायची वेळच आली नसती। प्रेक्षकांना इकडे पूर्णाजी मात्र आता शॉकमध्ये गेलेले आहेत। पूर्णाजी सायलीला तन्वी समजायला लागलेले आहेत। पूर्णाजी जेव्हा शुद्धीवर येतात आणि सगळेजण आता त्यांच्या जवळ येतात, पूर्णाजी सायलीला तन्वी म्हणत असतात। सगळेजण आता पूर्णाजीला खूप समजवण्याचा प्रयत्न करतात, पण पूर्णाजी म्हणतात की नाही, हीच माझी तन्वी आहे, तुम्ही सगळेजण मला वेड्यात काढताय, मला फसवताय। पूर्णाजी कोणाचाही ऐकायला तयार नसतात। अश्विन आता पूर्णाजींना चेक करतो आणि त्याला कळतं की पूर्णाजी डिप्रेशनमध्ये गेली आहे आणि त्याच्यासाठी तिला सायकॅट्रिस्टची गरज आहे। अश्विन आता त्यांच्या ओळखीचा एक सायकॅट्रिस्ट आहे लेडीज, तिला बोलवून घेतो आणि त्यांच्याकडून आता हे कळलं आहे की पूर्णाजींना खूप मोठा धक्का बसला आहे, त्यांची नात त्यांच्यापासून दूर झाली, ह्या गोष्टीचा त्यांना कदाचित धक्का बसला आहे आणि आत्ताही त्या सायलीलाच त्यांची तन्वी समजतात आणि जोपर्यंत पूर्णाजी स्वतःहून या धक्क्यातून बाहेर येत नाहीत, सावरत नाहीत, त्यांना खरं काय आहे कळत नाही आहे, तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना सायली यांना तन्वी समजावं लागणार आहे आणि त्यांच्यासमोर सायलीला तन्वी म्हणूनच वावरावं लागणार आहे। तर प्रेक्षकांना आता इकडे पूर्णाजींना बरं करण्यासाठी घरचे सगळेजण आता सायलीला तन्वी समजणार आहे आणि सायलीला सुद्धा आता तन्वी म्हणूनच पूर्णाजीसमोर वावरावं लागणार आहे। पण ह्या सगळ्यामध्ये आता एक गोष्ट म्हणजे
पूर्णाजी जेव्हा सायलीला सतत तन्वी तन्वी म्हणून आवाज देत असते तेव्हा सायलीला तिचा भूतकाळ आठवायला लागतो. म्हणजे तन्वी जेव्हा लहान असताना पूर्णाजीसोबत ज्या गप्पा मारायची, तिच्यासोबत खेळायची, तिची लाड करायची, त्या सगळ्या गोष्टी आता हळूहळू सायलीला आठवायला लागल्यात आणि ते भास पुन्हा सायलीला व्हायला लागलेले आहेत. इकडे अश्विन आता पुन्हा क्लिनिकमध्ये निघालेला असतो. कल्पना म्हणते की अश्विन कुठे चाललायस? अश्विन म्हणतो मी क्लिनिकला चाललोय. घरी बसून काय करणार आहे? आता अश्विन स्वतःला या सगळ्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, त्याच्यामुळे सगळ्यांना आनंदच झालाय. पण कल्पना म्हणते तू जे करतोस ते अश्विन चांगलंच आहे, पण आज नको जाऊस. आज मी घरामध्ये पूजा ठेवलेली आहे. आपल्या घरावरचं खूप मोठं संकट टळलेलं आहे. आपण खूप मोठ्या संकटातून बाहेर आलोय आणि म्हणूनच आज मी सत्यनारायणाची घरामध्ये पूजा ठेवली. त्याच्यामुळे आज तू घरीच थांब. इकडे घरामध्ये सत्यनारायणाची पूजा सुरू असते. पूर्णाजी आता इकडे सायलीलाच तन्वी म्हणत असतात आणि सगळं घरचं वातावरण पुन्हा एकदा पॉझिटिव्ह व्हायला लागलेलं असतं. आणि त्याच वेळेला आता अश्विनला अर्जुन म्हणत असतो, अश्विन तुझं हे पर्सनल लाईफ आहे, तरी पण मला असं वाटतं की या सगळ्यातून तुला बाहेर पडायचं असेल तर तू प्रियाला घटस्फोट द्यावा. तू प्रियापासून जेवढा लांब जाशील तेवढा लवकर ह्या सगळ्यातून बाहेर पडणार आहेस. अश्विन म्हणतो की हो दादा, मी केव्हाच ठरवलं आहे, मला प्रियाला घटस्फोट द्यायचा आहे. मला तिचं नावसुद्धा माझ्या आयुष्यामध्ये नको आहे. घटस्फोटासाठी जी काही प्रोसिजर आहे ती सुरू कर. घटस्फोटाचे पेपर स्टडी कर. मी घटस्फोट द्यायला तयार आहे आज आणि आत्ताच्या आता. मला फास्ट ट्रॅकवरती प्रियाकडून घटस्फोट हवा आहे. इकडे नागराज महिपतला म्हणत असतो की महिपत, अजून किती दिवस ह्या झेलामध्ये आपल्याला खितपत पडावं लागणार आहे. तुझा तो दीक्षित तो काही कामाचाच नाही आहे. इतके दिवस झाले तुला बाहेर काढेन म्हणतोय पण अजून काहीच पत्ता नाही आहे त्याचा. महिपत म्हणतो काळजी करू नकोस, मी लवकरात लवकर बाहेर पडणार आहे. ते म्हणतात ना, सबर का फल मिठा होता है. काय आहे ना, झेलातनं बाहेर पडायला उशीर झाला तरी चालेल, पण आता कोणतंही वेडं वाकडं पाऊल उचलायचं नाही. ते नागराज म्हणतो की महिपत तुला काय झालंय, तू आजकाल असं वेड्यासारखा का वागायला लागलायस? महिपत म्हणतो की मी खरं ते सांगतोय, यापुढे सरळ आणि सत्याच्या मार्गावरच चालायचं आहे. आणि मला माहिती आहे एक ना एक दिवस हे पोलीस स्वतःहूनच मला या जेलमधून बाहेर काढतील. ही मारामारी, भाईगिरी, गुंडगिरी आता सगळं बंद करायचं आहे आणि निवांत आणि शांत आयुष्य जगायचं आहे. नागराज म्हणत असतो की या महिपतचं काय डोकं फिरले काही कळतच नाही आहे. हा सुटेल बाहेर, पण माझं काय? इकडे सचिन आणि साक्षी तर दोघंसुद्धा महिपत नागराजला भेटायलेले असतात. नागराज म्हणतो, महिपत हा बघ तुझा होणारा जावई आला बिनकामाचा. नागराज असं म्हणाल्यानंतर सचिन म्हणतो की असं काय बोलताय तुम्ही? नागराज म्हणतो नाहीतर काय, किती दिवस झाले तू बाहेर काढतोयस इथून, काय करतोयस, झोपा काढतोयस का? त्या अर्जुनने त्या प्रियाला आज जेलात टाकलं सुद्धा आणि तू किती दिवस झाले आम्हाला इथून बाहेर काढतोय. सचिन म्हणतो माझे प्रयत्न चालू आहेच ना, मी काम ते करतोय आणि लवकरात लवकर तुम्ही बाहेर पडणार आहात, मी तुम्हाला शब्द दिलाय. तर इकडे साक्षी मात्र आता घाबरलेली असते, कारण प्रियाला अटक झाल्यामुळे आता साक्षीला असं वाटतं की आता माझा नंबर आहे. अर्जुन सालीने तुम्हा दोघांना आत टाकलं, आता प्रियाला सुद्धा आता माझा नंबर. अर्जुन साली दोघंसुद्धा माझ्या पाठीमागे हात धुवून पाठी लागतील. अण्णा काय करू मी, काय करू? तुम्ही कधी बाहेर पडणार आहात? महिपत म्हणतो टेन्शन घेऊ नकोस, मी लवकरात लवकर बाहेर येणारच आहे. पण तू का इतकी घाबरली आहेस? तू एवढ्यात काही त्या अर्जुन सालीच्या हाती लागत नाही. साक्षी म्हणते एवढ्यात नाही म्हणजे कधी ना कधी लागणारच आहे ना. आणि तुमच्या बोलण्यात अण्णा आता कॉन्फिडन्स दिसत नाही आहे, म्हणजे मी केव्हा ना केव्हा अर्जुन सालीच्या हाती लागणार आहे. अण्णा मला पुन्हा या जेलमध्ये नाही यायचं आहे, मला इथे नाही सडत बसायचं आहे. आता मात्र महिपतने इथे सचिनला आणि साक्षीला एक खूप मोठी आयडिया दिली आहे. महिपत म्हणत असतो की तुला जर अर्जुन सालीच्या हाती लागायचं नसेल तर मी सांगतो तसं करा. आणि आता त्याने सचिनला सांगितलं आहे की साक्षीला इथून गायब कर, तिला कॅनडाला पाठवून दे. तुझं कॅनडाला घर आहे ना, तिला कॅनडाला पाठवून दे. साक्षी म्हणते अहो अण्णा ते ठीक आहे, पण तुम्ही इथे जेलमध्ये असताना मी कॅनडामध्ये कशी जाऊ? आणि सचिन पण जर माझ्यासोबत आला तर मग तुम्हाला इथून जेलमधून बाहेर कोण काढेल? महिपत म्हणतो अगं मी तुला कॅनडाला जायला सांगतोय, सचिनला नाही. आणि आता महिपत सचिनला म्हणतो की हिची कॅनडाला जायची सगळी सोय कर. कोणाला कळतासुद्धा कामा नये की ही माझी मुलगी कॅनडाच्या बाहेर इंडियाच्या बाहेर निघून गेलेली आहे. आणि पोरी माझं तू टेन्शन घेऊ नकोस, मी इथून आज ना उद्या बाहेर पडणार आहे. काय आहे ना, सत्याला, खरेपणाला, चांगुलपणाला कधी ना कधी न्याय भेटतोच. आणि मी इथे माझ्या पापांची शिक्षाच भोगायला आलो आहे. एकदा की मी माझ्या पापांची शिक्षा भोगली की मी इथून बाहेर पडेन. साक्षी म्हणते अण्णा तुम्ही काय बोलताय? सचिन जे काही तुमच्यासाठी प्रयत्न करतोय बाहेर येण्यासाठी, ते तुमची बाहेर येण्यासाठीच करतोय ना, मग तुम्ही पापाची शिक्षा आणि हे सगळं काय बोलताय? महिपत म्हणतो की नाही पोरी, आता मला माझ्या पापांची शिक्षा भोगायची आहे आणि माझ्या पापांची शिक्षा भोगून मला प्रायचित्त घ्यायचे आणि त्यानंतरच मला बाहेर यायचं आहे. पण मी तुझ्या आयुष्याचं असं वाटोळं झालेलं नाही बघू शकत आणि म्हणूनच सांगतोय की तू कॅनडाला निघून जा. सचिनला सुद्धा कळत नाही की हा महिपत असा काय करतोय, कारण सचिनला काही करून महिपतला बाहेर काढायचं असतं. सचिनला माहिती आहे जोपर्यंत महिपत जेलच्या बाहेर येत नाही तोपर्यंत त्याची संपूर्ण प्रॉपर्टी ही काही आपल्या नावावर होत नाही.
आता महिपतचा ह्या अवतार आणि ही अशी अवस्था बघून सचिनला टेन्शन आले. म्हणतो मी एवढे सगळे प्रयत्न करतो ह्याला बाहेर काढण्यासाठी, ते फक्त काही याला बाहेर काढण्यासाठी नाही, ह्याची प्रॉपर्टी माझ्या नावावर करून घ्यायची म्हणून माझे हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. आणि याची काही फालतूची नाटकं सुरू झाली आहेत ना. मला तुला बाहेर काढण्यामध्ये इंटरेस्ट आहे ना तुझ्या मुलीमध्ये इंटरेस्ट आहे. मला फक्त तुझ्या प्रॉपर्टीमध्ये इंटरेस्ट आहे. जोपर्यंत तू बाहेर येत नाहीस तोपर्यंत तुझी प्रॉपर्टी माझ्या नावावर होणार नाही आहे. पण एक आयडिया चांगली आहे. साक्षीला जर कॅनडाला पाठवून ह्या महिपतची सगळी प्रॉपर्टी विकण्याची आयडिया जर त्याला दिली आणि ही सगळी प्रॉपर्टी सगळा पैसा मी माझ्या नावावर करू शकतो. आता इथे सचिनच्या मनात वेगळाच प्लॅन सुरू झालेला आहे. त्याला महिपतची सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून त्याला साक्षीला खरं तर फसवायचं आहे. सचिन आता इथे महिपतला शब्द देतो, येत्या 2 दिवसामध्ये मी साक्षीला कॅनडाला शिफ्ट करतो, त्याचं काळजी तुम्ही करू नका. आणि ही खबर या कानाची त्या कानाला कळणार नाही. साक्षी तिकडे पूर्णपणे सेफ असेल, तिच्या जीवाला कोणापासूनही धोका नसेल, त्याचं टेन्शन तुम्ही अजिबातच घेऊ नका. सचिनच्या ह्या बोलण्यावर महिपत खुश झालेला असतो. साक्षी म्हणते अण्णा मला तुम्हाला पुन्हा इथे भेटायला मिळेल न मिळेल काय माहीत नाही, पण मला तुम्हाला सोडून नाही जायचं आहे. महिपत म्हणतो की तुला जर आयुष्य जगायचं असेल तर तुला इथून जावंच लागणार आहे, माझं ऐक. तरी इकडे मात्र अश्विनला फास्ट ट्रॅकवरती प्रियापासून घटस्फोट हवा असतो आणि त्यासाठी अर्जुनने आता इकडे कोर्टामध्ये हेअरिंगसुद्धा बोलावून घेतलेली असते. आणि अर्जुनने आता प्रियाच्या विरोधात सगळे पुरावे कोर्टामध्ये सादर केलेले असतात. प्रियाने कशाप्रकारे घरच्यांना सगळ्यांना फसवलं, अश्विनला फसवलं, खोटी तन्वी बनवून ती अश्विनच्या आयुष्यात आली आणि तिच्याशी लग्न केलं. आणि यासाठी फास्ट ट्रॅकवरती अश्विन सुभेदार यांना घटस्फोट हवा आहे. पण प्रिया मात्र या सगळ्यामध्ये आता नकार देत असते. प्रिया म्हणते की अश्विन प्लीज मला घटस्फोट नाही घ्यायचा आहे, माझं तुझ्यावरती प्रेम आहे. अश्विन असं नको करूस, मी यापुढे तू जे म्हणशील तसं वागेन, पण मला असं सोडू नकोस. अश्विन म्हणतो की मला तुझ्याशी काडीचा मात्र संबंध ठेवायचा नाही आहे. तसे तुझ्यासारख्या खोटारड्या खुनी चोरट्या मुलीसोबत मी माझं आयुष्य घालू शकत नाही. तू मला माझ्या घरच्यांना प्रचंड त्रास दिलायस आणि तुझ्यासोबत मला कोणतंच नातं ठेवायचं नाही आहे. माझं नातं तुझ्यासोबतचं संपलं तर आहे, फक्त ह्या पेपरवर सही कर आणि तुझ्यासमोर माझं लावलेलं नाव एकदाचं काढून टाक. प्रिया अश्विनसमोर विनवण्या करत असते, हात जोडत असते आणि म्हणते अश्विन प्लीज मला नाही वेगळं व्हायचं आहे, मी 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 नाही राहू शकत तुझ्याशिवाय. पण अश्विन आता मात्र इथे काही ऐकायला तयार नाही आहे. तिकडे अर्जुनने प्रियाच्या विरोधात कोर्टामध्ये सगळे पुरावे सादर केलेले आहेत. जजने आता इथे 5 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. आम्हाला या विषयावर निर्णय घेण्यासाठी काही 5 मिनिटाचा कालावधी लागणार आहे आणि कोर्टाने आता इथे 5 मिनिटाचा ब्रेक घेतलाय. प्रिया आता इथे अश्विनच्या मागे धावत जात असते, पण तिथे असलेले कॉन्स्टेबल आता प्रियाला धरून ठेवतात. तर इकडे मात्र रविराज आणि प्रतिमा यांनी सगळ्यांसमोर एक खूप मोठा निर्णय घेतलेला आहे. ते म्हणजे रविराज यांनी स्वतःची जी प्रॉपर्टी आहे ती प्रॉपर्टी सगळी काही अश्विन, अर्जुन आणि सायली यांच्या नावावर करायची ठरवली आहे. सायली म्हणते रविराज काका तुम्ही एवढी घाई का करताय, या सगळ्यावर फक्त आणि फक्त तन्वीचा अधिकार आहे. आणि रविराज काका तुम्हाला माहिती आहे का, तन्वी अजूनही अस्तित्वात आहे, फक्त ती कुठे आहे आपल्याला माहीत नाही आहे. कारण जेव्हा आम्ही DNA टेस्ट करायला सॅम्पल पाठवलं होतं तेव्हा प्रियाने ते सॅम्पल चेंज करण्याचा प्रयत्न केला आणि तिने ते खऱ्या तन्वी जवळ जाऊन ते सॅम्पल कलेक्ट केलं होतं. म्हणजे खरी तन्वी कोण आहे हे प्रियाला माहिती आहे, पण ती आपल्याला सांगत नाही आहे. आणि रविराज काका तुम्ही घाईघाईमध्ये हा एवढा मोठा निर्णय नका घेऊ, कारण ह्या प्रॉपर्टीचा हक्क फक्त तुमच्या मुलीचा आहे. रविराज म्हणत असतात की गेले 22-23 वर्ष झालं मी माझ्या मुलीची वाट पाहतोय, तिची डोळे लावून वाट पाहतोय, तिची आस लावून बसलोय. पण आज 22-23 वर्ष झाली तरी आमची मुलगी आम्हाला सापडली नाही आहे. आम्हाला भेटेल की नाही हे सुद्धा आम्हाला माहीत नाही आहे. सायली म्हणते रविराज काका तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुमची मुलगी तुम्हाला लवकरच मिळणार आहे. जसं प्रियाचा हा खोटारडेपणा सगळ्यांसमोर आला तसं प्रियाने खऱ्या तन्वीला कुठे ठेवले, ती कुठे आहे हे सुद्धा आम्ही तुमच्यासमोर आणू. आणि मी तुम्हाला शब्द देते लवकरात लवकरच आम्ही तन्वीला तुमच्यासमोर आणून उभं करू. आता हे सगळं सुरू असताना पूर्णाजी लगेच पुन्हा म्हणतात की तन्वीला उभं करू म्हणजे माझी तन्वी इथेच आहे ना. अगं तूच माझी तन्वी आहेस ना, मग तन्वीला शोधू असं काय म्हणतेस. आता मात्र पूर्णाजी सगळ्यांना आठवतं की डॉक्टरांनी सांगितलंय की पूर्णाजी समोर सायलीला तन्वी म्हणूनच वावरायचं आहे, नाहीतर तिला या गोष्टीचा आणखीन मोठा धक्का बसू शकतो. तेवढा सायली आणि बाकीचे म्हणतात हो हो तन्वी तर इथेच आहे, आमचं जवळ लक्षच नाही राहिलं. आणि पूर्णाजी पुन्हा एकदा सायलीला मिठी मारतात. सायली पूर्णाजीला मिठी मारते तेव्हा सायलीला भूतकाळातल्या पुन्हा काही गोष्टी आठवायला सुरुवात होतात. म्हणजे लहानपणी असताना पूर्णाजी जवळच मारायच्या गप्पा, पूर्णाजीला मिठी मारताना तो स्पर्श पुन्हा आता इथे सायलीला आठवायला लागतो. सायली म्हणते की हा स्पर्श मला याआधीसुद्धा कधीतरी झाला आहे असं का वाटतं. पूर्णाजीच्या जवळ तिच्या कुशीत गेल्यानंतर मला हे सगळं आधी घडून गेलेलं आहे, हा स्पर्श हे सगळे दिवस आधी कधीतरी माझ्यासोबत घडून गेलेत असं मला का वाटतं. पण आता सायलीला हे कळतच नाही आहे की आपणच खरं तन्वी आहोत. तर मात्र बाकी इथे सगळ्यांना आता प्रश्न पडला आहे की पूर्णाजी या शॉकमधून कधी बाहेर पडतील, त्यांना कधी ह्या गोष्टीची जाणीव होईल की सायली तन्वी नाही आहे,